तर नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जो ब्लाऊज आहे तो स्टिच करायचा आहे। नेमकं काय करायचं आहे तर मी ब्लाऊजला अस्तरचा ब्लाऊज आहे, मी ब्लाऊजला अस्तर जॉईन करून घेतलेले, जो ब्लाऊज कटिंग केला आहे तो कटोरी ब्लाऊज आहे आणि पूर्ण अस्तर जॉईन करून घेतले आपल्याला स्टिचिंग करायची आहे। तर तुम्हाला ब्लाऊजचा जो गळा आहे तो व्यवस्थित येत नसेल किंवा समोरचा भागाचा जो गळा आहे, समोरचा गळा आहे तो गोल येत नसेल तर कोणती टिप्स यूज करायची, हुकलूक पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची, क्रॉस पट्टी कशी स्टिच करायची, म्हणजे तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचे। आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लाऊजची फिटिंग। तर ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येत नसेल तर आपण कोणत्या टिप्स यूज करायच्या ते जेणेकरून ब्लाऊजची जी टिप आहे ती सरळ रेषेत येऊन आपला ब्लाऊज परफेक्ट स्टिचिंग होईल। ज्या पद्धतीने आपण कटिंग करतो त्याच पद्धतीने आपण स्टिचिंग पण व्यवस्थित केली पाहिजे। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, खूप सुंदर आहे, खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पण तुमचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट पद्धतीने कटिंग व्यतिरिक्त तुम्हाला ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर जो ब्लाऊज आहे तो स्टिचिंग पण व्यवस्थित करता आला पाहिजे। स्टिचिंग नंतर तो ब्लाऊज तुम्हाला फिटिंगसुद्धा व्यवस्थित पद्धतीने करता आली पाहिजे। अशा पद्धतीने हा आपला आजचा व्हिडिओ आहे। चला मग आपण काय करूया, आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पुन्हा एकदा दाखवते मैत्रिणींनो, हा जो ब्लाऊज आहे त्याचे मी पार्ट वगैरे स्टिच करून घेतलेले आहेत। जो बॅक साईड आहे तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे, स्लीवसुद्धा स्टिच करून घेतलेली आहे। तर हे जे सगळे पार्ट आहेत ते स्टिचिंग करून घेतलेले। सर्वप्रथम आपण जो समोरचा पार्ट आहे तो स्टिचिंग करायला सुरुवात करूया किंवा शिवायला सुरुवात करूया। त्याचबरोबर आपण हा टक्स आहे तो 1.5 इंचाची रुंदी आणि 2.5 इंचाची उंची अशा पद्धतीने घ्यायचा आहे। डबल शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आणि अशा पद्धतीने आपली कटोरी रेडी झालेली आहे। नेहमी आपण 1.5 इंचाची रुंदी आणि 2.5 इंचाची उंची टक्सची घ्यायची असते। कोणत्याही साईजचा, कोणत्याही मापाचा जर आपला ब्लाऊज आहे, आपण स्टिचिंग करत असो कोणत्याही मापाचा, आपण ह्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कटोरीला टक्स देऊन घ्यायचा। त्यानंतर साईड पॅटर्नला ही जी कटोरी आहे ती व्यवस्थित 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिनने जॉईन करून घ्यायची। त्याचनंतर तिथे ही डबल शिलाई व्यवस्थित तर मैत्रीण, आता आपल्याला जी दुसरी पण आपण काय करूया, त्याच पद्धतीने जी कटोरी आहे ती खालच्या बाजूने स्टिचिंग करायला सुरुवात करायची आहे। डबल शिलाई द्यायची आहे जेणेकरून जो आपला कपडा आहे तो खूप म्हणजे जास्त दिवस टिकल। तिथं कधी कधी काय होतं, बगलेमध्येच किंवा जी कटोरी आहे तिथं आपला कपडा उसवला जातो, अस्तरचा नाही, जो ब्लाऊज पीस आहे तो, त्याच्यासाठी डबल टिप आपण देऊन घ्यायची आहे। त्यानंतर जो टक्स आहे तो आपण चपटा करूनच म्हणजे दाबूनच आपण काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्या क्रॉसपट्ट्या जॉईन करून घ्यायच्यात। क्रॉसपट्ट्या जॉईन केल्यानंतर अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि मधला कपडा आतमध्ये सोडून द्यायचा आणि बाहेरच्या बाजूने पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची आणि हे रोल आहे तो सरळ करून घ्यायचा आहे। मग आपला जो पार्ट आहे समोरचा अगदी व्यवस्थित तयार होतो। त्याचबरोबर मी काय करत, थोडीशी ब्लाऊजला फिनिशिंग यावी यासाठी टिप मारून घेतली आहे हुकलूक पट्टीच्या बाजूने। त्याच पद्धतीने दुसरीही क्रॉसपट्टी स्टिच करून घ्यायची। त्यानंतर मैत्रिणी, तुम्ही पाहू शकता मी जो टक्स आहे तो आपला जो टक्स मारलेला असतो तो मी काय केला आहे, फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतरच शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा रोल करायचा आणि आपली ही टिप देऊन घ्यायची, जेणेकरून आपला जो कपडा आहे तो आता व्यवस्थित सरळ करून घेतल्यानंतर आपली एकदम परफेक्ट पद्धतीने आपला ब्लाऊज स्टिच होतो। त्याचनंतर इथंही काय करायचं, आपल्याला एकदम कटोरीपाशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येत असते। त्यानंतर जो कपडा आहे जास्तीचा, कुठेतरी जास्त होत असतो, तो कमी करून घ्यायचा। आपली हुकलूक पट्टीची आपल्याला आता काय करायचं आहे, लूकपट्टी तयार करायची आहे। तर मैत्रिणींनो, मी काय केलं, एक पट्टी घेतलेली आहे, ती एक बाजूने शिलाई देऊन घ्यायची आपल्याला। आता इकडं हुकपट्टी तयार करायची, वरच्या बाजूने सुरुवात करायची आहे। पुन्हा एकदा आपण काय करूया, दाब शिलाई देऊन घेऊया कटोरीच्या बाजूने। तर वरच्या बाजूने शिलाई केल्यानंतर ती जी पट्टी आहे ती फोल्ड करून आपल्याला आतल्या बाजूने दुमडवून घ्यायची आहे। पहा, या पद्धतीने जास्तीची कटिंग करून घ्यायची आणि आतल्या बाजूने दुमडून घ्यायची। तर आपल्याला हुक लावायची ह्या बाजूने। त्याचनंतर आता दुसरी घ्यायची लूकपट्टी। आता आपण जो बॅक साईडचा जो गळा आहे तो कटिंग केलेला जो अस्तरचा कपडा होता त्याच्यावरच आपण डबल फोल्ड होता की नाही तो, त्याच्यामुळे आपण तशीच घेतलेली आहे आणि आतल्या बाजूने शिलाई करायला सुरुवात करायची आणि बाहेरच्या बाजूने तिला दुमडून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण ही लूकपट्टी तयार करून घ्यायची। आता दोन्ही पट्ट्या आपल्या सेम सरळ आहेत की नाही त्या चेक करून घ्यायच्या। त्या अगोदर हे जर बाजूचा कपडा आहे तो खराब होता तो कटिंग करून घ्यायचा। दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घ्यायचे, बरोबर आहे का नाही गळा तो पाहून घ्यायचा, कमी जास्त असेल तर तो कटिंग करून घ्यायचा आहे।
हे पहा, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जो गोटपट्टी आहे ती रेडी करायची आहे. मी 2.5 इंचाची गोटपट्टी घेतली, ती डबल फोल्ड केली आणि एक शिलाई देऊन घेतली आहे आणि बाजूने जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घेतला आहे आणि तर तोंडाला थोडीशी फोल्ड करून मग आपण जो गोट आहे तो देऊन घ्यायचा आहे किंवा पट्टी स्टिच करून घ्यायची. त्यानंतर जास्तीचा कपडा कट करायचा आहे, छोटे छोटे कट्स द्यायचे जिथं गोलाकार भाग आहे तिथं, आणि ही जी पट्टी आहे ती आतल्या बाजूने दुमडून मग वरच्या बाजूने तिला काय करायचं आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. हे पहा, ह्या पद्धतीने ही दाब शिलाई दिल्यानंतर आपला हा गोट रेडी झालेला आहे, हे पाहू शकता. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, गोटपट्टी घ्यायची वरच्या बाजूने या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दाब शिलाई देऊन गोट तयार करून घ्यायचा आहे. तर हे दोन्ही पार्ट आपले एकदम परफेक्ट गोलाकार आले, गळ्यात पण आकार एकदम परफेक्ट आलेला आहे गोलाकार. ह्या पद्धतीने गोलाकार समोरचा भाग आपला रेडी झालेला आहे. त्याचनंतर आता आपण काय करूया, जी बॅक साईड आहे तिचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आता हे टक्स कशा पद्धतीने टाकायचे, आपलं 3.5 इंच रुंदी, 3 इंच उंची आणि जी आपण टक्सची जी रुंदी घेतो शिलाईमध्ये ती अर्धा इंचाची घ्यायची आहे. अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचे आहेत. अर्धा इंचापेक्षा जास्तीचा टक्सची रुंदी घ्यायची नाही आहे. ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने हे जे टक्स आहेत ते देऊन घेऊया. ह्या पद्धतीने आता आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे. आता हा बॅक साईड घेतला आहे, जे फ्रंट पार्ट आहे ते घ्यायचे. अगोदर चेक करायचं आपलं जे पार्ट आहे ते बॅक साईडसारखे बरोबर आहेत की नाही ते, आणि त्यानंतर अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने आपल्याला हे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. एकदम व्यवस्थित जॉईंट करायचे, धागेदोरे कटिंग करून घ्यायचे, जेणे म्हणजेच आपल्या ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते. दोन्ही पार्टला अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोंढ्याखालचा भाग चेक करून घ्यायचा आहे, कमी जास्त आहे की नाही हे पहा व्यवस्थित. तर हा आहे थोडा जास्तीचा होता म्हणून तो मी कट करून घेतला. आता आपल्याला स्लीव जॉईंट करायची. बाहीचा जो समोरचा आकार आहे तो पाहून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपण जी ही लेस तयार केलेली आहे ती मी अगोदर जॉईंट करून घेणार आहे एकदम व्यवस्थित. हे पहा, या पद्धतीने मी ही स्लीव्जला जी लेस आहे ती अटॅच करून घेते. म्हणजे मी तयार केलेली ती एकदम छोटी लेस होती, मी तिला फोल्ड करून तयार करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने दुसरी पण बाजूची लेस आपण स्लीव्जला जॉईंट करून घेऊयात. चहूबाजूनी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. आता आपल्याला मोंढ्याच्या आकारानुसार स्लीव्ज लावून घ्यायची. आपण कसं स्लीवचं जे मागचा मोंढ्याचा आकार, पुढच्या मोंढ्याचा आकार, हे पहा आता ही जी स्लीव्ज आहे ती पुढून मागच्या बाजूने आपल्याला लावून घ्यायची. म्हणजेच हे पहा, ह्या पद्धतीने व्यवस्थित मार्जिन घेऊन फक्त अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि व्यवस्थित स्लीव जॉईंट करून घ्यायची. या पद्धतीने त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची स्लीव्ज आपण काय करूया, जॉईंट करून घेऊया. तेवढी त्या बाजूने जेवढी शिलाई मार्जिन घेतलं तेवढंच याही बाजूने आपल्याला घ्यायचं आहे. आता फिटिंग करायची. अगोदर आपण काय करूया, दोन्ही भाग समोरासमोर सरळ बाजूने ठेवून एक शिलाई देऊन घेऊया. ह्या पद्धतीने जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूची आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही बाजू सरळ ठेवून जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर कपडा उलटा करून किंवा ब्लाऊज उलटा करून आपण दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने आता आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे. आता आपला जो ब्लाऊज आहे 30 छातीच्या मापाचा आहे, म्हणजे 7.5 इंच, 6.25 इंच आपली कंबर आहे, 24 इंचाची कंबर आहे आणि दंडघेर 4.5 इंच आहे. हे तीनही पॉईंट एकत्र करायचे, स्टिचिंग करून घ्यायचं. तीनही पॉईंट शिवून घ्यायचे, डबल टिप देऊन घ्यायची. त्याच पद्धतीने ह्याही बाजूने 7.5 इंच आपली छाती, जी कंबर आहे ती 6.25 इंच आहे आणि जी दंडघेर आहे तो 4.5 इंच. हे तीनही पॉईंट पुन्हा एकदा सरळ रेषेत आपण स्टिच करून घ्यायचेत.
डबल शिलाई देऊन घ्यायची। पहा आपला ब्लाऊज रेडी झाला आहे। मैत्रिणी, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।